तुम्ही पाहत आहात गृहिणी. नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रोजच्या वापरातील अत्यंत असे महत्त्वाचे 20 किचन टिप्स. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली पहिली टिप आहे, इडली करत असताना इडलीचं बॅटर हे जर आंबट झालं असेल तर त्याचा आंबटपणा घालवण्यासाठी त्यामध्ये नारळाचे दूध मिसळावे. याने इडलीचे बॅटर हे नॉर्मल होते. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. आपली पुढची टीप आहे, दही जर जास्त काळ ताजं ठेवायचं असेल व ते स्वादिष्ट ठेवायचं असेल तर दही विरजण लावते वेळेस त्यामध्ये छोटासा नारळाचा तुकडा घालावे. यामुळे आपले दही हे घट्ट होते व ते जास्त दिवस ताजे पण राहते. आपली पुढची टीप आहे, जर आपणास घरी ढाबा स्टाईल चना मसाला बनवायचं असेल तर त्या चना मसाल्याला तुपाचा तडका द्यावे. तेलाचे देऊ नये. तुपाच्या तडक्या दिल्यामुळे ते खूप स्वादिष्ट पण बनते, एकदम ढाबा स्टाईल बनते. आपणास कुठली टीप आवडली आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आपली पुढची टीप आहे, जर तुम्ही घरी खांडवी बनत असाल तर खांडवी बनवत असताना आंबट दह्याचा वापर करावी. आंबट दह्यामुळे खांडवी ही छान स्वादिष्ट बनते. तुम्ही कुठून पाहत आहात चॅनलवरती नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आपली पुढची टीप आहे, बाजारातून वांगी खरेदी करत असताना ती व्यवस्थित बघूनच खरेदी करावी. जर वांग्याला कुठे बारीक छिद्र असेल किंवा वांगी कुठून थोडेसे चिरलेली असेल तर त्यामध्ये हे अळ्या किडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी वांगी खरेदी करताना छान बघूनच खरेदी करावी. आपली पुढची टीप आहे, केव्हा पण जर आपण बीन्सची भाजी बनवत असाल तर बीन्सची भाजी बनवत असताना त्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस किंवा टोमॅटोचा रस घालावे. यामुळे बीन्सची भाजी ही लवकर शिजते आणि ती चवीला पण खूप छान चवदार होते. तर अशा प्रकारे बीन्सची भाजी नक्की करून पहा. तुमच्याकडे पण काही टिप्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आपली पुढची टीप आहे, ॲल्युमिनियमचे भांड्यावर किंवा टीनच्या भांड्यावर जर काळे डाग पडले असतील तर ते डाग मीठ घालून छान रगडून घासावे. याने ते काळे डाग जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात. आपली पुढची टीप आहे, आपल्या घरी जर लहान बाळ असेल तर ते टेबलावर पेन किंवा पेन्सिलनं काहीही गिरवतात. तर अशा प्रकारे पेन व पेन्सिलचे डाग जर काढायचे असतील तर त्यावर काकडीचे स्लाइस रगडावे. यामुळे टेबलवर जे काही पेन व पेन्सिलचे निशाण आहेत ते पूर्णपणे निघून जातात. आपली पुढची टीप आहे, जर आपल्या भाजीमध्ये मसाला जळाले असेल किंवा भाजीची फोडणी जर जळाली असेल तर त्यामध्ये तुम्ही शुद्ध देसी तूप टाकावे. यामुळे तुपामुळे जळालेला वास हे पूर्णपणे निघून जातो. वास हे जळालेला येत नाही. आपली पुढची टीप आहे, रसगुल्ले बनवत असताना ते जर स्पंजी बनवायचे असतील तर रसगुल्ले हे चाचणीमध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर जेव्हा ते फुगायला चालू होतात तेव्हा थोड्या वेळाने त्यामध्ये 1 ते 2 चमचे असे पाणी टाकावे. याने काय होते की ती चाचणी जास्त घट्ट होत नाही व आपले रसगुल्ले ही स्पंजी बनतात. रसगुल्ले हे कडक होणार नाहीत. तर ही ट्रिक वापरून तुम्ही रसगुल्ले नक्की बनवा. तसं ही रसगुल्ले बनवणे हे अगदी सोपेच आहे. आपली पुढची टीप आहे, हलवा बनवत असताना किंवा रव्याचा शिरा बनवत असताना त्यामध्ये साखर हे डायरेक्ट न टाकता साखरेची जर चाचणी करून टाकली तर हलवा हे खूप स्वादिष्ट बनते. हलव्याला एक प्रकारची वेगळीच चव येते व दिसायलाही छान दिसते. तर नेहमीपेक्षा अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने हलवा नक्की करून बघा. आपली पुढची टिप आहे, लोणचं जर कोरडं वाटत असेल तर अगोदर तेल हे पूर्ण गरम करावे. म्हणजे तेलातून धूर येईपर्यंत तेल हे गरम करावे व मग नंतर त्याला पूर्णपणे थंड करून घ्यावे व नंतर लोणच्यामध्ये टाकावे. लोणचं कोरडे दिसणार नाही. आपली पुढची टीप आहे, किचनमध्ये जर जास्त झुरळ येत असतील तर
किचनच्या दरवाजाजवळ तसेच किचनमध्ये जे काही स्टोअर करायच्या अलमाऱ्या आहेत तिथे 4-5 लवंगा ठेवायचे. लवंग ठेवल्यामुळे झुरळ हे येत नाहीत. तसेच रात्रीच्या वेळेस किचन काउंटरवरती खरकटे भांडी ठेवू नये. तसेच कचराची डब्बा पण ठेवू नये. यामुळे सुद्धा झुरळाचं प्रमाण हे वाढतो व झुरळ वाढल्याने पालीही वाढतात. आपली पुढची टीप आहे, तुम्ही कधी बाजरीचे लाडू बनवलात का? खूप स्वादिष्ट लागतात. बाजरीचे लाडू बनवत असताना त्यामध्ये हिरवी विलायची पावडर, सुंठ पावडर व थोडेसे तीळ टाकावे. यामुळे बाजरीचे लाडू हे खूप स्वादिष्ट बनतात व ते पौष्टिक पण आहेत. आपली पुढची टीप आहे, अक्रोड खाल्ल्याने आपला तणाव दूर होतो. तसेच स्ट्रेस पण कमी होते व तसेच आपणास झोप पण हे छान लागते. त्यामुळे आपल्या आहारात अक्रोडचा अवश्य समावेश करावा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची टीप आहे, इडली जर शिल्लक राहिली असेल तर त्याचे बारीक लांब लांब काप करून त्याच्यावर जिरे, मोहरी, कढीपत्ता व लाल मिरचीचा तडका घालून कोथिंबीर शिंपडून इडली फ्राय करू शकता. हे चवीलाही खूप छान लागते. आपली पुढची टीप आहे, शाही राजमा कोफ्त्याची ग्रेव्ही जर चवदार बनवायची असेल तर त्यामध्ये थोडं खसखसीची पेस्ट घालावी व थोडंसं केसर मिसळून दूध घालावे. यामुळे त्याला चव ही खूप छान लागते. जर आपला घसा हे बसला असेल किंवा घशामध्ये खवखव होत असेल तर सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपते वेळेस विलायची ही चावून चावून खावे व वरून थोडंसं कोमट पाणी प्यावे. याने आपल्याला आराम हे नक्कीच मिळतो. जर आपली पुढची टीप आहे, आपल्या घरी चपाती रोटी शिल्लक राहिली असेल तर ती शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन तसेच पोटातील गॅस, ॲसिडिटी व पोटदुखी या समस्येपासून आपणास आराम हे मिळत असतं. त्यामुळे आजपासून तुम्ही शिळी रोटी फेकून देऊ नका, नक्कीच दुधासोबत खावा. आपली पुढची टीप आहे, दालचिनी हा महिलांची प्रजनन क्षमता सुधारतो. याचे सेवन केल्याने महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात. हा मसाला स्त्रियांमध्ये गर्भधारणेसाठी अनुकूल वातावरण तयार करतो आणि स्त्रीबीजांचा कार्य वाढवतो. दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल नावाचे विशेष वनस्पती संयुग असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि वृद्धत्वाची प्रक्रियाही मंद होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सोबतच शेअरसुद्धा करा व आपल्याला व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईकही करू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही कुठून पाहत आहात कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल माझा व्हिडिओ कोण कोण पाहत आहे, माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे. आपला एवढा मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.